तर रामराम मित्रांनो, मी तुमचा महेश चव्हाण. आता तुम्हाला तर माहित आहे मी हैदराबादला आणि माझं काम पूर्ण झालं होतं म्हणून फिरायला निघलो होतो. आता फिरता फिरता आम्ही त्या बिल्डिंग जवळ येऊन पोहोचलो होतो. इथे तर कमालच झाली होती. हैदराबादी लोकांनी थेट सांता क्लॉजला बिल्डिंगवरच बांधून ठेवलं होतं राव. आणि त्याच सांता क्लॉज समोर एवढं मोठं क्रिसमसचं झाड तयार करून ठेवलं होतं. मग मी विचारत पडलो हे लोक असे का करत असतील. मग तिथला एक जण म्हणला आज क्रिसमस आहे म्हणून या सांता क्लॉजला इथे बांधून ठेवलं. त्या सांता क्लॉजने गिफ्ट आले आणि त्याने समोरच्या मॉलमध्ये ठेवले म्हणले. मग हे खरं आहे की खोटं आहे बघायसाठी आम्ही पण मॉलमध्ये एंट्री घेतली. आता एंट्री केलीच होती की इथं पण मला ट्रेन न्यायला आली होती. मी म्हणलं थांबा आमच्या ट्रेनला टाइम आहे तोपर्यंत मॉल बघून येतो. मग काय मॉलमध्ये एंट्री केल्याबरोबर एवढी जबरदस्त लाइटिंग आणि हा गोल मॉल बघून वाटलं आपण फिरतोय की मॉल फिरतोय. पण आता जास्तच फिरलो तर मला चक्कर येईल म्हणून मी आलो गेमिंग झोनच्या एरियामध्ये. इथे तर बारकेला अंड्यामध्ये बसलो आणि फिरू लागले कर 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 कर. आणि ही नवीनच पप्पाची परी 320 स्पीडने गाडी चालू लागली होती. मग ही गाडी माझ्या अंगावर यायच्या अगोदर पहिलेच निघलो भाऊ मी बाहेर, कारण पप्पाच्या परीचं काय सांगता येत नाही आणि त्यातल्या ती नवीन परी. मग आता राहिलो होतं आपलं महत्वाचं काम, ते म्हणजे आपले फोटो सेशन. आता फोटो काढता काढता आठवली की आपल्या का मुक्काम नाही, आपल्या घराकडे पण जायचं आहे. मग कुठल्याच गोष्टीचा विचार न करता डायरेक्ट मॉलच्या बाहेर आलो आणि डायरेक्ट एंट्री केली मेट्रो स्टेशनला. मग काय मेट्रो पण लगेच आपल्यासाठी एका मिनिटात तयार होती. मग तिच्यात बसून आलो आम्ही आमच्या थोड्या मंजिलच्या जवळ. ते म्हणजे आता झालं होतं आपलं खूप फिरणं, मग थोडी पेटपूजा पण बघावं लागेल म्हणून दिवसभर फिरणं झाल्यानंतर रात्री एकदम निवांत हैदराबादी जेवण करून घेतलं. मग आता खूप झालं मला हैदराबादी जेवण आणि हैदराबाद फिरणं, चला आता घराकडचा रस्ता पकडू म्हणून आलो रेल्वे स्टेशनला. रेल्वेमध्ये आल्यावर पहिलं काम केलं ते म्हणजे आपल्या सीटवर कोणी कब्जा केला का बघून घेतलं. पण नाही, माझी मला सीट एकदम ओके मध्ये मिळाली. तर आता निघतो मित्रांनो घराकडे. तोपर्यंत लाईक आणि फॉलो करून भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम राम.